तुझ्या समचरणावर समदृष्टीवर तेथे माझी हरी वृत्ती राहू. कारण वृत्ती महाराज परमार्थामध्ये चित्त मिले तो सब कुछ मिले. मन बुद्धी चित्तांकरे त्याच वृत्तीचे चार. म्हणून माझी वृत्ती त्या ठिकाणी राहू. समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं, त्या ठिकाणी वृत्ती राहू. आणि महाराज वृत्ती त्या ठिकाणी राहत नाही. का अशी मागणी केली? माझी तुझे पायी राही ऐसे करी काही ठरून या बाई व्हा तंडा करा. वृत्ती राहतच नाही. का राहत नाही? जशी माशी कुठे बसते, कुठे बसत नाही पहिलवान महाराज, कुठे बसत नाही माशी, कुठे बसत नाही सांग बर. इष्ट बसत नाही, बरोबर. का बसत नाही? तिथं बसली की संपली. तिथे एकदा तिथं का मन गेलं की संपलं. कारण सगळ्या गोष्टी चित्तावलंबून. कुणी गरीब नाही, कुणी श्रीमंत नाही, कुणी मोठा नाही, कुणी छोटा नाही, फक्त मनवालंबून. मन करारे प्रसन्न सकळी सिद्धीचे कारण, कारण बंद मोक्ष हो मनवालंबून. आणि परमार्थ आहे ना गुरुजी, फक्त मना करता, मना करता. शरीर तर जडे, शरीर जडे. आधीचा देह गेला, देह न चिखल ओला. देह त्याला स्वभाव नसे, आश्रय नसे, प्रथा नसे, नाशिवंत नाशिवंत देव जाणार. आणि आत्मा कसा आहे? न जायते मिरेते वा कदाचित नैनम छिंदती शास्त्राने न धती पावका. हा ते जळत नाही, मरत नाही, तुटत नाही, जन्माला येत नाही. आणि मग परमार्थ परमार्थ करायचं कसा? फक्त चित्ता करता. यासाठी जप, यासाठी व्यासे अंक ग्रंथ केले, फक्त चित्ता करता. माऊली म्हणतात चेत संसार चित्र मोठे, तो मन रिपट फाटे, सुरवाटून प्रतिभाने. कोण नावं ठेवत नाही आणि कोणी स्तुती करीत नाही. तो कोबऱ्याला बरं का, लोकांनी स्तुती केली काय, निंदा केली काय, बर का. निंदी कोणी, कोणी निंदा कोणी वंदा, माझा सोयी दाता भंदा, माझा सोयी दाता भंदा, माझा सोयी दाता भंदा, माझा सोयी दाता भंदा, माझा सोयी कोणी पूजा करे माझं यही नाही तेही नाही, हे करावही कोणी मारी बंदी, कोणी पूजा करे यही नाही तेही नाही, हे करावही. निंदी कोणी मारी, कोणी कोणी पूजा करी मग हेही नाही तेही नाही. आपलं तसं नाही. काय महाराज कीर्तन झालं, महाराज भोगला झालं, कीर्तन नाही झालं, महाराज वासरला झालं. निंदा मोठकी ऐकेन कपाळ धरून ठाके, निंदी कोणी स्तवीन चिंता तू साधाजी. आमच्या पाचीला पुरली निंदा होती. पण महाराज निंदा करणं म्हणजे करती पातकाची दोन्ही मोल घेता सांगणं. निश्चित धुन होती महाराज लोकांची. तिकडे सांगतो पुण्याकडे महाराज असा महाराज तसा. तुला तो सुद्धा लोकांचा दुसरा काढतो महाराज, तुपलंच बघ. लोक इतकी निंदा कापाशी अशेष कारण विष्णूमुळे जग वस्तमांचा धर्म भेदा भेद कोण्या जीवाचा न घोडो मत्सर वर्मे सर्वेश्वर पूजनाचे नाव ठेवायचे. तो कोण म्हणतात आणि का कासा या भाऊ दोस्त मज काय त्या शिवणे असं
लोकांची निंदा करायची नाही. आपलं आपणा शोधून विवेक नाही त्याच्या सेवेहून कुणाची निंदी करायची नाही. आमचा स्वतः धंदा इथं ते करावे देवाचे चिंतन. शोधून आले संत हिताहित जगाचे. फक्त आपलं हित म्हणजे काय? हित एक आहे रामकंठी राही की याच हित म्हणतात. हितापासून वाढती हित देऊन वाढती नाही श्रुती कृती माऊली जगा. नामचिंतन हेच एक हित आहे. तदविध अनहित आहे. विनाश आहे, चंचल आहे, धूपरूप आहे. म्हणून येते माझी हरी वृत्ती राहू फक्त वृत्तीवर वृत्ती. आणि त्याच्यासाठी सर्व. आणि मग तुकोबऱ्याला भगवान म्हणतात. तुकोबऱ्या काय म्हणता? वृत्ती वृत्ती तिथं राहू म्हणजे पार वाजून 10 वाजली ना म्हणली. पहिल्या तर ते वृत्ती राहू म्हणजे दुसरं काही मागा की म्हणले महाराज. महाराज काय म्हणतात अभंगात दुसरे कारण आणि परमात्मा सोडून सर्व विनाशाने चंचल आहे. तुका म्हणे तूच खरा येर वावगा पासा. पसारा कशाला म्हणतात गो सांगा बर. पसारा पसारा कुछ काम काहीच काम नाही. पाचरट गचपान पसारा म्हणतोच ना. कारण परमात्माच खरा आहे. बाकीचं फक्त दिसायला असायला नाही. काय आपण असायला का दिसायला? बाबा तुम्ही म्हणता आम्हाला काय विचारलेच नाही. तुम्ही दिसायला का असायला? तुम्ही दिसायला असायला हा काहीच नाही. तुम्हीच का दिसायला हे दिसत तसे का तुम्ही? महाराज ते दिसतंय ना.
जे जे देखेने सकन ते स्वप्नीचे मृगजळ. मृगजळ व्यवहारातलं मृगजळ खोटे, ते स्वप्नातलं खोट्यातलं खोटे. आपण खोट्यातलं खोटं आहोत. आपण आहेत का नाही. रामायण काढ. तुम्ही तर आम्हाला काही विचारलेच नाही होते. झाले काय बरं का. जवळ अवस्था असून जर कार्यक्रम भारी झाला असता. ते झाले जावं मोगडा असा मोगडा असा लांबून द्यावा. कसा होतो चलतो कसा गुरुजी. मोगडा लांबून दिलं. शेतकरी माणसाचं जसं जावं पाहिजे जवळ लागते. करून खाली ते थोडं पाहिजे तर असं बोलते. जसं अवसानामध्ये कोण काय करी कोण टाळ करी असतात. हवेत गोळ्या मारले होते कार्यक्रम. भरपूर माणसं असल्या शेवटी ठीक आहे. वर शेवटी पण रोज काय हरकत नाही. गाव छोटं आपलं आहे. तुमचं न्यूज ऐकून सोडून द्या बरं का. नाही तर म्हणजे आम्हाला सांगून गेलं मला होतं कधी कधी. आपलं कीर्तन करायचं निघून जायचं कसं करा. परंतु असं म्हणजे तेज असे विकून आता मला विकून पुरुषाचे उभारले एकदम असं जोशमध्ये बोलता येतं आणि ते पकड सापडते. बरोबर आहे. सोडून द्या. फक्त म्हणतो तसं काय सांगतो मी. आपला विषय काय होता. आपण फक्त असायला फक्त दिसायला. अन्नदाते तुम्ही झळ्या पाहिल्या का. झळ्या पाहिल्या केव्हा असतात त्या. मोठ्या बोला. हा काय म्हणले. चैत्र महिन्यात. त्या किती वाजता असतात. सकाळी असं 6 वाजता नाही. संध्याकाळी 6ला नाही. बरोबर. दुपारा दिसत्यात का असत्यात. हा मोठ्या बोला. दिसत्यात. बरोबर आहे. सकाळी नाही संध्याकाळी नाही फक्त दिसत दुपारा. बरोबर. 3 मत आहेत आणि एकाला 2 पडी आणि एकाला 1 पड. निवडून कोण येतो. 2 वाला. इतके लेट करू. बर येतो. आता माझ्याकडे बघा. तुम्ही माग 100 वर्षापूर्वी होते. तुम्ही माग 100 वर्षापूर्वी होते. माग हा तुम्ही माग होते का. 100 वर्षापूर्वी माग होते. काय म्हणते ते माहित नाही. पुढे 100 वर्ष पुढे माहित नाही. आता आता माहित म्हणून मग 2 काळ नाही सांगतात. मग आता जसं मुर्गा जेवायसारखं झालं तुमचं माग नाही पुढे नाही. आता असून नसल्यासारखी आबा झाला नाही. म्हणून आपण असून नसले येर ती माईक मध्ये माईक अंतवंत येणे खाद्य. कारण उपजेते नाशे नाशिक घट कधी परिभ्रम गेला. पराका भाव आहे. प्रधान भाव आहे. अनाभाव अत्यंत भाव. त्या भावाचा प्रतियोग आहे. आपण असून नसल्यासारखे आहोत. पण आपण आहोत. पण कसे आहोत. आपण कसे दिसतो. कसे भासलो विचारतो को बरायला. कसं भासलो जगदे. रज्जू सर्पकार भासियले जगदंबर. भासियले जगदंबर. भासियले जगदंबर. रज्जू सर्पकार भासियले जगदंबर. भासियले जगदंबर. भासियले जगदंबर. काही पोरं होते असे
25-30 वर्षे पोरं होती आणि गप्पा मारत बसले पुढं मारच्या पारावर टपरी बसली गप्पा ही गाड्या ते गाड्या गप्पा आणता आणता विषय गेला पाहून योग म्हणला तू गोष्टी आम्हाला आलो म्हणला मला एवढा साप भला लांबलो तर पाणी मागून द्यायचं नाही पाणी म्हणलं एवढासा गप्पा रंगल्या एवढा हो लय मोठा सापड पाहिला म्हणून तिकडं मी आणि मग त्या गप्पा हाणल्या पुढं मारच्या पारापाशी आणि निघाला रानामध्ये मग आणि रानात गेल्यानंतर वाटात एक पान दिला भला एवढा मोठा असा आडा पाडा आणि पडल्यानंतर गडी घाबरला ना ती स्मृती जागी झाली ना ते श्रवण झालं मनन झालं लई तुकडं उभा राहिलं आणि तिथं मला पाणी मागून द्या तासाचे भाऊ भला एवढा मोठा भला लांब जीप सुटला माघारी गाणी पोरं 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 म्हणा साप आणि मग पोरं काटे घातल्या बॅटरी घेतली गेले पण गेल्यानंतर काय झालं बॅटरी चमकीने तिथं काय पड होतं येठण पड होतं आवतात भरलं आमलं तिघं पडलं बाबा बाबा आता तिथं मग साप गेला कुठे देऊ पकवायचे साप कुठे गेला हा नव्हता आणि तिथलं यायचं काय वाट तो घाबरला नाही पार त्याच्या घामागून झाला आणि तिथं गेल्यानंतर बरं आता ते काय दिसलं आपल्याला दावं दिसलं बरोबर दोरी म्हणजे सरकून दोरी दिसली जेव्हा भाषावर होतं का तेव्हा दोरीच होती बरोबर आहे आता ज्ञान झालं बॅटरीमुळे आता दोरीच आहे म्हणजे दावत आहे ते मग भासलं तेव्हा काय होतं अज्ञान होतो साप होतं ते साप होता म्हणतो रामायण काय तेव्हा काय होतं हा जेव्हा तो त्याला भासला त्याला वाटला तेव्हा काय होतं हा सांगावं हा दुरीच होती मग ती दुरी का मानला नाही हा काय यायचं दोरीचा आधी यथार्थ ज्ञान नव्हतं मग काय तर वाटलं भ्रम झाला आणि त्यात साप झाला त्याला काय म्हणतात सामान्य ज्ञान विशेष ज्ञान बरं का सामान्य ज्ञान इथं काहीतरी पडले हे सामान्य ज्ञान आणि दोरीचं ज्ञान न होता दोरीचा आदर सोडून विशेष आदर होत असतात भ्रम झाला सापा बरोबर आहे दिवसा असतं तर दोरी दिसलं दाऊ दिसलं असतं आणि विशेष आज्ञान जर असतं तर दोरीच काय सापा फायदून गेला असता म्हणून सामान्य विशेष आज्ञान सामान्य म्हणजे काहीतरी पडले विशेष आज्ञामध्ये दोरी न कळता भ्रम झाला हे विशेष आज्ञान मग त्या दोरीचं ज्ञान झालं तो गेला तू सर्प गेला बरोबर आहे पुढे गेला तू दोरी उपास गेला महाराज सांगू तुम्हाला कशामुळे भासला दुरीमुळे सर्प भासला आणि दुरीमुळे सर्प गेला बरोबर आहे शास्त्राने सांगायचं म्हणलं ज्याच्या आज्ञाने जे वाचतं त्याच्या ज्ञानाने ते निवृत्त होतं दोरीच्या आज्ञाने सर्प भासला दोरीच्या सर्प गेला सिद्धांत आहे ब्रह्माच्या आज्ञावर जगत भासलं आणि ब्रह्माचं जगत संपलं विठाळा विठाळा ज्ञान आहे वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ हरिदेव जगत जगत हरी हरितो जगतो न बिनो परमात्मा तोच तोच भरलाय मग आपला का दिसत नाही त्याला कारण एकच आहे आपली दृष्टी जशी दृष्टी तशी सृष्टी जशी वृत्ती तशी वृत्ती म्हणून तेथे माझी हारी वृत्ती राह वृत्ती अनुभव नाही द्वारा त्या मनाकडे तुट्टी असे वाटत त्याला तसं नसतं सगळी तुट्टी नसते तुझी वृत्ती खराब आहे धर्माला सगळे चांगले दिसले आणि दुर्धर्माला सगळे खराब दिसले धर्मराजा त्या दुर्योधनाला सुयोधन म्हणायचा म्हणून आपले मृत्यू आले म्हणून हा सुद्धा तसाच आहे हा सुद्धा तोच काल आहे
नाही काही काय म्हणतात गुरुजी तसं राहिलंच नाही, तसंच राहिलंच नाही, तसं राहिलं नाही, असुर इकडे उदो काय हा असं खातीत. तसंच आहे सगळं. प्रत्येक गावामध्ये एक पतिव्रता माऊली असते आणि सत्पुरुष असतो, त्याच्यावर गाव राहतं टिकतं. पतिव्रता माऊली संपली त्याची खिलारी झाली, सत्पुरुष गेला की द्वारका बुडाली. मग आज सुद्धा तसेच आहेत. मग आपलं अनुभव असतात अनेक नलगे माईक पदार्थ. बरं तेथे माझे हरी वृत्ती राहू. वृत्ती बोलू का? हरीच वापर, हरी होतो थोडी मागा जातो. हरी का वापर सयतुकम संसारम हरी दिती हरी. परमात्म्याने त्याला हरी का म्हणतात? श्याम वरण हरीच म्हणतात त्याला. हरीने माझे हरिले चित्त भार युक्त विसरले, तो आकर्षण करतो म्हणून त्याला हरी म्हणतात. साठविला हरी जी हृदय मंदिरी, त्याची शरीर झाला सफल व्यापार. हरी आला हाता मग कैची भय चिंता. तुका म्हणे हरी काही ओरोणे दिवरी, प्रारब्ध क्रियामान भक्ता संचित निदान. हरी पदाचे काय पट ठेवलं. आणि कनलगे माईक पदार्थ. आणि माईक पदार्थ केले ना, तुकोर म्हणतात अपराध एक देव करून घ्यावा, तेने विने जीवा सुखेने. आणि येरती माईके दुःखाची जनती, नाही आद्यांती अवसानी. श्री हाती धरता दे पहाडी प्रपंचाचे थोर दुःख. धनाच्या मागे पैकाचा लाल आहे. तुका म्हणे धन अशाश्वत हे जा. तुकोबरायाकडे नगरांना तिला पाठवून छत्रपती महाराज काय म्हणले हो? छत्री घोडे छत्रपती शिवाजी महाराजांनी नगराला पाठवलं. तेऊन होऊन पडलं मागितलं नाही तरी महाराज काय म्हणतात? देवट्या छत्री घोडे येतो बऱ्यात काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलचे व्हा. तुका म्हणे धन गोमासा ते समान. किती त्याग, किती त्याग. आणि महाराज त्याग शांतीनंतर त्यागात समाधान, भोगात नाही. इंद्रियाशी हा का कचल. किती तूप टाकलं, किती लागत टाकलं, मी त्याग नाही येणार फोपवणार. म्हणून त्याग. आणि कनलगे माईक पदार्थ. हे माईक पदार्थ दुःखाला कारण आहे. आणि सगळं जे कारण काणी सांगू का? अनुकूल वेदन सुखम प्रतिकूल वेदन दुःखम. जगतामध्ये दुःख देत नाहीत. मनोमय सृष्टी सुखा दुःखाला कारण आहे. मनोमय सृष्टी. उदाहरण सांगायचं म्हटलं, दोघं जण बाहेर दिवशी होते आणि एकाने फोन केला, एकाची आई वारली, त्याला फोन केला तुझी आई आजारी भेटायली. ते म्हणला आई आजारी भेटायला जावं लागलं. पण याची आई मिली, ही आवारातली मिली. पण त्याला फोन केला आई आजारी भेटायले, म्हणजे मानामधली आहे आणि आवारातली मिली. ईश्वरसृष्टी मिली, मानामधली आहे. बरोबर आहे. दुसऱ्याची आई जिवंत आहे, त्याला म्हणले तुझी आई मेली लवकर ये. तुला रडायला का? मनातली मिली, ईश्वर निर्मिती जिवंत आहे. म्हणून जगातला कोणताही पदार्थ सुख दुःखाला कारण नाही, फक्त मनोमय सुखा दुःखाला कारण आहे. आणि याच्या करताचा अभ्यास आहे. असाधित साधित करिता कारण अभ्यास तो का
अभ्यास निसता चालत नाही आणि कने माझ्या मना हो का पंडित चाना निसतं पंडित बोलतो अनंत वातळ बरळती बळताय कायचा गोपाळ पायवारी तोंड भर विचारा अंत करी विषयाचा थारा ना तुडे घालून त्रिशुद्धी मी नाही 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 नुसतं बोलतो नुसतं पण बोले तैसा चाली त्याची वंदावी पावली तुका म्हणी करून द्यावी त्याचे पाय माझे जीवी आणि निस्त शब्द न शब्द होऊ नको आकाश गुण आहे आगमपही आहे आणि महाराज निस्त शब्द पांडित्य चालत श्रुती माता ती सुद्धा काय म्हणती श्रुती नीती नीती तू गोविंद असं नाही पुसू नका बाई व्यादाशी काही कळलंच नाही ते व्यादाला कळण हे बोला कळतो नाही आपलं काही विचार अरे विचार म्हणजे काय हा ज्या अर्थी विचार म्हणतो त्या अर्थी याला काही कळतच नाही झोपले गाव ते म्हणले हो म्हणलं काय झोपलं हो म्हणलं झोपलं काय तुम्हाला कळतं मला सगळं हे झाला म्हणे तो महाराज परमार्थ मध्ये असे हलू नये चालू नये सैऱ्यावर बोल मुखा स्वादन बोलायचंच नाही बर परमार्थ बोलण्याचा विषय नाही हो बोलण्याविषयी आणि बोलण्याचा विषय असता आमच्यापेक्षा त्याच्यातली भारी बोलते ताल सूर जसे तसं ठेवून काय त्याचा राग रागिण्यामध्ये बरोबर आहे त्याच्यातले विषय नाही विषय त्यागाचा आहे विषय तपाचा आहे आचार्य परम उदाहरण याचा विषय बर का म्हणून अनेक नलगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा अर्थ त्यांना मी सकाळचेच नको कारण असे बने तुका म्हणे वाया गेले महाराज म्हणले तुम्हाला हे देत नाही महाराज तुम्हाला मग काय म्हणले अभंगाचं तिसरं चरण ब्रह्मादिक भगवान म्हणतात तुम्हाला ब्रह्मपद देतो महाराज म्हणतात ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराय शला दुःखाचं वाटत महाराज बर का
शतएक जन्मा जन्मोनी ब्रह्मकर्म करीतोचे ब्रह्म आण 100 वेळी जन्म घ्यायचा आणि ब्रह्मकर्म करायचं त्रिकाल संध्या करायची हो हावून याजन करायचं सर्व एकदा जरी रोय व धाब्याच्या प्याला तो ब्राह्मणाचा बामण होतो बामण कळलं का एकदा जगदच पेला तर खाली म्हणे आचार 100 पण त्या पदामध्ये समाधान येतं शतएक जन्माचा काय म्हणती संसारी जन्मीची यज्ञांची कर्म केली मग स्वर्गस्वर्ग भोगीचे मनवार भोग आहे पण भोगात केव्हा समाधान त्याग शांती रणंतरम भोगाचं समाधान असतं राज्य टाकून गेले पुढे ते काय येडे मानावे 18 वनस्पती फुले फळे ओळंगती 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती ज्या घरी कुल स्त्रिया राजीव राणी संपत्ती हे सुख सम युग काश्या सेविती म्हणजे भोगात समाधान दुःखाची शिराणी तेथे दूषित थोडस चढवतेशी एवढं बोले महाराज एवढं का तुम्हाला बारे झालं एवढं का त्याग झालं महाराज म्हणजे आम्हाला त्याचं वर्म कळले का मन